बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आपल्यासोबत आहेत. भैया, आज दादांची जयंती आहे, काय भावना आहेत? अजूनसुद्धा मनाला तो पटत नाही की दादा आपल्यामध्ये नाही आहेत. आजसुद्धा म्हणजे खूप मोठं नुकसान देशाचं, महाराष्ट्राचं आणि खास करून बीडचे पालकमंत्री ते झाले होते. जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये खूप दादांनी वेग घेतला होता कामाचा आणि मी लोकांमध्ये सकाळपासून फिरतो आहे. आज आम्ही राष्ट्रवादी भवनमध्ये त्यांची जयंतीसुद्धा साजरी केली, पण लोकांमध्ये अजूनसुद्धा लोक दादांना विसरले नाहीत. गेल्या काही काळामध्ये तुम्ही मुंबईत जाऊन दादांची भेटी देखील घेतल्या होत्या, काही आपल्या मतदारसंघाच्या कामासंदर्भात? दादांची जेव्हा भेट घेतले होते, दादांनी मतदारसंघातले जे सर्व महत्त्वाचे विषय ते मार्गी लावायचं म्हणून पूर्णपणे सांगितलं होतं. आमच्या शहरामधला विषय होता की पाणी पुरवठ्याचं आजही 20 दिवसाला पाणी येतं. दादांसमोर हा विषय मी मांडला होता आणि त्यावेळेस मीडियासमोरसुद्धा दादा म्हणले होते की त्याच्या मतदारसंघातले काम आहेत, तो तिथं आला आहे. आणि दादांनी तिथे शब्दही दिला होता, अधिकाऱ्यांनासुद्धा सांगितलं होतं की थकबाकी जी MSEBची आहे ती वर्ग करा आणि 20 दिवसाचं पाणी हे 2-4 दिवसाला आणावं. तुम्ही दादांसोबत अनेक वर्ष काम देखील केलेलं आहे, काय एखादी आठवण दादांसोबतची? दादांसोबत काम करणं म्हणजे तुम्हाला सांगतो मी की दादांचा स्वभाव असा होता की दादा चिडले की समजायचं दादांच्या जवळचा माणूस. मी जरी विरोधी बाकावर असलो तरी दादांकडे नेहमी कामानिमित्त जायचो, पण खऱ्याची बाजू दादा 100% घ्यायची. जे काही प्रकरणं बीड जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये झाली, एकावरती न्याय द्यायची जरी गोष्ट आली, ती वस्तुस्थिती दादाला सांगितली की दादा या पद्धतीने तिथं झालेलं आहे, तर दादांनी न्याय घ्यायची भूमिका दादांनी घेतली. आणि मी एकमेव आमदार असा होतो की मोठे साहेबांच्या पण जवळचा आणि दादांच्या पण जवळचा. आणि या कालावधीमध्ये जरी वेगवेगळे पक्ष जरी असले तरी पहिला आमदार असा असेल की एका बॅनरवरती मोठे साहेब आणि दादांचा फोटो लावायचा. एखादा किस्सा सांगा ना, जे की दादांसोबत तुमचा झालेला आहे. असे खूपसे किस्से आहेत. म्हणजे माझं तिकीट म्हणजे हे दादांनी फायनल केलं होतं पहिलं. म्हणजे दादा शब्दाला 1 नंबर पक्के होते आणि खूप आठवणी आहेत दादांच्या. ते आठवलं तरी आजसुद्धा तो दिवस आम्हाला आठवतो की कसं काय दादा आपल्यात नाही येत. आणखी एखादी आठवण? काय खूप मजेशीर गोष्ट आहे. अधिवेशनामध्ये आम्ही दादांना भेटत होता, कोविडचा काळ होता आणि दादा स्वच्छ एकदम राहायचे आणि पूर्ण पालन कोविडचं ते मास्क घालून करायचे. आणि आम्ही कोविडच्या काळामध्ये ते मास्क घालून फिरत नव्हतो. आम्ही बघितलं की दादा ओरडायचे. आणि अधिवेशनात हाऊसमध्ये सुद्धा आम्ही बघितलं की पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर दादांनी सर्व आमदारांना ऑफिसमध्ये तिथं बसवलं. नीट वागामध्ये, हात हाऊसमध्ये कॅमेरे, नाकात बोटं घालतात आणि तोंडात बोटं घालतात, त्याची बातमी होईल म्हणे. एखादा शिक्षक लहान मुलांना जसं शिकवतात त्या पद्धतीने हाऊसमध्ये कोणी जर बोलत असेल तर शिस्त म्हणजे फक्त दादा सकाळपासून हाऊसमध्ये बसायचे. एखादा माणूस, एखादा आमदार, मंत्री महोदय जर बोलत असतील आणि बोलत असताना हाऊसची पद्धत असते की समोरून जायचं नसतं, त्याला क्रॉस बनतो, तर तीसुद्धा बारीक बारीक गोष्ट एखादा क्रॉस करायला दादा जोरात क्रॉस म्हणून ओरडायचे. म्हणजे एक शिस्त जी होती अधिवेशन, शिस्तप्रिय दादा. शिस्तप्रिय दादा. आज दादा नाही आहेत, पण आपण जर बघितलं तर संपूर्ण दादांच्या काळातलं जे काही शिस्त बीडला त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच अनुषंगाने जिल्ह्याचा विकास देखील व्हावा असा त्यांचा प्रयत्न होता. आता जिल्ह्याचा जो विकास आहे तो कसा होईल पुढे, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? नाही, दादांनी तर पहिल्या दिवशीपासून वेग घेतला होता. पालकमंत्री झाल्यापासून अधिकाऱ्यांची चर्चा आणि ज्या पद्धतीने एक मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये त्यांनी भाषणात बोलून सांगितलं होतं की मला बीडची बारामती करायची. आणि त्यांनी जे काही सर्व प्रोजेक्ट हे केलेत, आम्ही आता सुनेत्रा वहिनी साहेब तिथं पालकमंत्री आहेत, हे झाल्यानंतरसुद्धा आम्ही त्यांना तिथं भेटलो आणि जे दादांचं जे विजन होतं या संदर्भातलं ते त्यांच्या कानावर टाकलं. तर येणाऱ्या DPDCमध्ये, DPDC 22 तारखेलाच होती, काही कारणापूर्व पुढं ढकलली आहे, पण या जे विजन होतं आणि जे दादांनी जाहीर केलेले जे कामं बीड मतदारसंघात होते, जिल्ह्यामध्ये होते, त्याचा पाठपुरावा करतो आहे आम्ही. आणि पालकमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनींपुढंसुद्धा आम्ही पाठपुरावा करतो. दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे नीट प्रकरणावरून.
काल विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली आणि आपण जे सगळं बघतो आंदोलन मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यांना पाठिंबा देखील मिळतो. कसं बघताय आंदोलनाकडे? नाही, हे बघा, आता तरुण मुलांमध्ये रोष आहे. त्या मुलांना कोणत्याही पक्षाने तिथं बोलवलं नाही, गाड्या नाही, काही नाही. रेल्वे बंद केले तरी मुलं तिथं आले. जे परीक्षेसंदर्भात नेटची परीक्षा असतील किंवा अनेक बाबींमध्ये फक्त देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये ज्या काही चालू आहेत त्याचा रोष युवकांमध्ये आहे. आणि लोकांमध्ये ह्या संदर्भातली चर्चा आहे की कमीत कमी त्या मुलांशी तिथं बोललं पाहिजे, काय अडचण आहे, काय नाही, त्याच्यावरून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. मग त्यांच्याशी कोणी बोलले नाहीत, त्यांच्याशी चर्चा केली नाही, म्हणून हा रोष वाढत आहे. तुम्ही जर बघितलं तर मला वाटतं इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा सोशल मीडियावरती जे काही प्रकार समोर येतो आहे ते बघून लोकांमध्ये रोष आहे. केंद्र शासन कुठंतरी दुर्लक्ष करते का सगळ्या या प्रकाराकडे? नाही, हे बघा, अगदी नीटच्या पहिल्यापासूनच नाही, नक्कीच दुर्लक्ष होतं. आणि ते ह्या संदर्भातलं जर एखादा पेपर फुटत असेल तर कारवाई करून, राजीनामे करून एखादी समिती का बसवत नाही हा सगळ्यांना प्रश्न पडतो आहे. नक्कीच. तर हे होते आमदार संदीप क्षीरसागर. अगदी दादांच्या आठवणीपासून जे दिल्लीमधलं आंदोलन चालू आहे या विषयावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.